कैरीचा सीझन आला की आपण कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. तर आज आपण वर्षभर टिकणारं कैरीचं गोड लोणचं आपण बनवणार आहोत. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या कैरीच्या फोडी आहेत त्यांना मीठ आणि हळद लावलं होतं एक दिवस आधी. त्यानंतर त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलं. त्यांना थोडंसं ऊन दाखवलं एक अर्धा ते एक तास. आणि या पूर्ण अशा कोरड्या झाल्यात बघा. डेकडचा रामबंधूचा लोणचे मसाला हिंगयुक्त आहे, पण हिंग त्यामध्ये कमी असतं, त्यामुळे थोडंसं आपण हिंग ॲड करणार आहेत. मिरे आहेत, लवंग आहे, धने आणि बडीशोप याची बारीक करून घेतलेली पूड आहे, मोहरीची डाळ आहे, थोडीशी मेथी आहे आणि हे लाल तिखट आहे. तर याला सर्व आपल्याला कडकडीत तेल टाकून छान परतून घ्यायचं आहे. ते वाफा निघाल्या पाहिजे तेलाच्या, एवढं आपल्याला तेल गरम करायचं आहे. त्याने लोणचं वर्षभर टिकतं, खराब होत नाही. आता बघा, एक चमच्याच्या साह्याने आपल्याला जे काय लवंग आहेत, त्यानंतर मिरे आहेत, ह्या अशा ज्या जाड वस्तू आहेत ना, ह्यावरती आधी कडक तेल टाकून त्यांना परतून घ्यायचं आहे, कारण त्यांना परतायला वेळ लागतो. त्यानंतर बघा, मेथीचे दाणे आहेत, यावरती सुद्धा सुरुवातीला तेल घालून घेतलं आणि हलवत राहायचं आहे. मेन म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही तेल टाकता तेव्हा ते कंटिन्युअसली त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते जळणार नाही. आणि मोहरीची डाळ बघा, ह्यावरती सुद्धा कडकडीत तेल टाकायचं आहे आणि पूर्ण ही परतून घ्यायची. त्यानंतर जो काय आपला बेडेकर मसाला आहे, तो तिखट, म्हणजे पूर्ण जो मसाला आहे आपल्याला पूर्ण परतून मग त्याला पूर्ण एकजीव करायचं आहे. आणि हा पूर्ण मसाला एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्याला थंड होऊ द्यायचं आहे. हळद राहिली होती म्हणून मी हळद नंतर घेतली आणि तिलासुद्धा परतून घेतली. आता पूर्ण मसाला आपला छान परतून झालेला आहे आणि पूर्ण जेवढं तेल शिल्लक राहतं ना, पूर्ण मसाल्यावरती टाकायचं आणि पूर्ण त्याला होऊ द्यायचं. हा जर मसाला कचवट राहिला तर लोणचं चांगलं लागत नाही. त्यामुळे हा पूर्ण मसाला छान झालाच पाहिजे आणि हा छान परतलाच पाहिजे. त्यानंतर बघा, आपला पूर्ण मसाला परतून थंड झालेला आहे आणि आपल्या ज्या काय कैरीच्या आपल्या फोडी केलेल्या आहेत त्यामध्ये ह्याला घालतो आहे पूर्ण मसाला. आणि भांडं घेताना ना म्हणजे मोठं भांडं घ्यायचं, कारण आपल्याला छान हलवायला जमतं. त्यानंतर बघा, यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर त्यामध्ये गूळ घालायचं आहे. तर गूळ घालायची जी काय क्लिप होती ती माझ्या हातून स्किप झाली, सो सॉरी. त्यासाठी मी दुसऱ्या दिवशी सकाळी यामध्ये गूळ घातला होता. तर तुम्हाला जसा जेवढा पाहिजे त्या पद्धतीने गूळ घालायचा, कमी किंवा जास्त. तुम्हाला जर आंबट हवं असेल, पूर्ण आंबट हवं असेल, तर यामध्ये गूळ नाही घातला तरी छान लागतं. आणि तुम्हाला गोड हवं असेल तर गुळाचं प्रमाण वाढवू शकतात. नंतर आपल्याला आहे ना 2 दिवस तर आपल्याला मोठ्या भांड्यातच ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही बरणीमध्ये भराल त्याला अशा कापडानेच बांधायचं आहे. आणि बघा, आपलं लोणचं किती छान तयार झालेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हे चटपटीत लोणचं, मला नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.